नमस्कार, मी विठ्ठल कदम पाटील. सर्व शेतकरी मित्रांचं हार्दिक स्वागत. बरेच शेतकऱ्यांचं कमेंट्स आले की सर तुमचे बरेच जण व्हिडिओ नाही आहेत मागच्या काही दिवसापासून. तर आज आपली व्हिजिट होती हदगाव तालुक्यातील येवली या गावात. येवली या गावात एक प्रगतशील शेतकरी शिवाजी माने सर आपल्यासोबत आहेत. शिवाजी माने सर एक अत्यंत अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष शेतकरी आणि सगळा त्यांचं मॅनेजमेंट, त्यांची सगळं ऑर्गॅनिकची पद्धत. आज आपण त्यांच्या 2 प्लॉटमध्ये उभे आहेत. एक साईडला आहे लसणचा प्लॉट आणि या साईडला आहे हरभरा प्लॉट. हरभरा हा तुम्हाला पाहते तुम्ही, हरभरा हा प्लॉट सरांनी कापूस घेऊन या नोव्हेंबरमध्ये कापूस उपटून याच्यामध्ये हरभऱ्याची लागवड केली आहे. लेट आहे. आणि हा तुम्ही पाहताय लसण. थोडंसं कॅमेरा जवळ घ्या. तुम्ही पाहू शकता सर, हे लसण आहे का कांदा आहे हाच कळत नाही आहे. याची जाडी पहा, याचा पानाची साईज पहा, कलर डार्क आहे, पान खूप मोठं जाड पडलेलं आहे. आणि तुम्ही पाहताय की असा लसण पाहणे नाही, गावरान लसण आहे सर. तुम्ही पाहताय एकदम जवळून दाखवा, हा गावरान लसण आहे. तुम्ही जर पाहताय, आपण उपटून पाहू. एक आज आणखीन काही तयार नाही आहे तरी पण एक या साईजचा आहे. जेव्हा तयार होईल अत्यंत सर माने सर सुंदर प्लॉट तुमचा. आणि थोडक्यात आम्हाला या प्लॉटविषयी सांगा, तुम्ही काय कसं मार्गदर्शन केलं, कसं याला डेव्हलप केलं तुम्ही सर. आपण पूर्ण प्लॉट या दाखवा कॅमेरा थ्रू. असं नाही की आम्ही ज्या ठिकाणी उभं टाकलो त्या ठिकाणी लसूण चांगलं आहे. पूर्ण वाफे तुम्ही पाहू शकता, एक नंबर हे आहे. माने सर काय लसणाला काय जादू केली की कांद्यासारखा लसण दिसतो? जादू काय नाही, मल्टीप्लायरची जादू आहे. हां, माने सर म्हणतात की हे जे आपण सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय की कॅड मल्टीप्लायर मिट्टी को बनाए बलवान. माने सरांनी मल्टीप्लायरचा 2 ते 3 वेळेस या लसण पिकाला अर्धा किलो मल्टीप्लायर वापरला आपण. हां, म्हणजे 2 वेळेस पाव किलो वापरला मल्टीप्लायर वापरलेला आहे. हरभऱ्यासाठी 1 किलो खतासंग पेरते वेळेस वापरला. हां, बेसल डोससोबत जेव्हा आपण खत पेरतो तेव्हा हरभऱ्याला 1 किलो सरांनी दिले. आणि जेव्हा पहिलं असा लसूण झालाच नाही. माने सरांचं म्हणणं आहे की आत्तापर्यंत आम्ही लसण करतोय या टाईपचा लसूण आम्हाला आतापर्यंत निघाला नाही. फक्त हे मल्टीप्लायरची जादू, म्हणजे मल्टीप्लायर जे कंटेंट आहेत, जे लिओनाइट कंटेंट आहे ह्युमिक बेस, ते अतिशय सुंदर कंटेंट, जो कंटेंट तुम्हाला मातीला एकदम सॉफ्ट बनवतो, pH लेवल कमी करतो, इसी मॅनेज करतो आणि कार्बनचा रेशो खूप चांगल्या प्रकारे वाढवतो. आणि कार्बनचा रेशो वाढल्यामुळे अन्नद्रव्याची उपलब्धता खूप चांगली होऊन हा आपल्याला प्लॉट डेव्हलप झालेला. तुम्ही जर पाहसाल इकडे या, हा जवळजवळ माने सरांचा प्लॉट हा कवळे इतकाला मधून पाहसाल फळांनी फुलांनी एकदम गच भरलेला आहे. कापूस घेऊन हा प्लॉट पहा, हे घाटे पहा, आणखीन फुल चालू आहे. मल्टीप्लायरची किंमत आहे, ग्रीनरी खूप छान आहे, फ्लॉवरिंग चांगली आहे. माने सर काय सांगसाल, प्लॉट खूप सुंदर बसवला आहे. प्लॉट तर खूप लेट आहे तरी पण चांगल्या प्रकारे प्लॉट तुम्ही. आज तारीख आहे मित्रांनो 8 फेब्रुवारी 2024. कसं केलं? पेरणी करते वेळेस 1 किलो मल्टीप्लायर वापरलं आणि प्रत्येक फवारणीला पाव किलो वापरलं. जेव्हा माने सर फवारणी घेत गेले त्या फवारणीमध्ये पाव किलो म्हणजे 10 पंप पडत गेले. या एवढं राहणं 1.25 एकर रान असेल ते. म्हणजे त्यामुळं काय राहिलं, मातीचं आरोग्य चांगलं राहून माती ही सुदृढ होऊन ती या मातीनं आपल्याला भरभरून दिलेलं आहे. माने सर तुम्ही काय सांगसाल? तुम्हाला सगळे शेतकरी आज पाहत आहेत, महाराष्ट्रातले शेतकरी आहेत, नांदेडमधले आहेत, हिंगोली आहे, परभणी आहे, पूर्ण भारतातले शेतकरी आहेत. तुम्ही काय सांगसाल मल्टीप्लायर विषयी, काय सांगसाल? एकदम चांगलं प्रोडक्ट आहे, सर्वांनीच वापरायला पाहिजे. मल्टीप्लायर हे प्रोडक्ट नसून हे एक तंत्रज्ञान आहे. माने सरांचं शेतकऱ्यांचं मत आहे की बाबा मी याचा आज सर तुम्ही किती वर्षापासून मल्टीप्लायर वापरताय? 2 वर्ष झाले. हा दुसरं वर्ष आहे माने सरांचं. माने सरांचं याच्या वर्षी या शेतात वापरलं, त्याच्यामुळे आणखीन त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे येत आहे. आणि अशा प्रकारे आम्ही सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की बाबा तुम्ही जर आपलं हे जे मल्टीप्लायर आहे तुम्ही तुमच्या जे खत आहे त्या खतासोबत वापरू शकता, ड्रिचिंगमध्ये वापरू शकता, स्प्रेमध्ये वापरू शकता, ड्रीपमध्ये वापरू शकता. अशा प्रकारे तुमच्या मातीला चांगलं आरोग्य देण्याचं काम, मातीला ताकद द्यायचं काम, मातीला मजबूत बनायचं काम आमचं मल्टीप्लायर करणार आहे. आणि एवढंच बोलून थांबतो.
खूप खूप